आपण काढून घालायला लावतो. हा आपण त्या साईडला लावायचं. गुड इव्हिनिंग गायस, कशा आहात तुम्ही? तर आज आम्ही आमचा स्टॉल ओपन करत आहोत खूप दिवसांनी. आणि आमचा स्टॉल आम्ही आमच्या जागेवरती नेणार आहोत. तुम्हाला दाखवतो ती जागा मी. जिथे आम्ही होतो पहिल्यापासून, जिथून आम्ही स्टार्टिंग केली तिथे चाललोय आता आम्ही 0 परत. पासून आम्ही आतापर्यंत या स्टेज पर्यंत आलो, त्या जागेवरती आम्ही आमच्या जाणार आहोत. खूप आनंद होतोय. आता बघूया कोण नेतोय नडायला, म्हणजे काय बोलायला किंवा काय. कोणाला त्रास होतोय कोणाला नाही तेही बघूया आपण तिथे गेल्यानंतर. आपण आता- नक्कीच व्हिडिओ मध्ये दाखवूयात कोण काय बोलतोय आणि कोण काय नाही बोलतोय. आणि आम्ही फर्स्ट आहोत की तिथं जागा म्हणजे स्टॉल लावणार आहोत, कारण की त्या जागेवर आजूपर्यंत तिथे कोणीच हिंमत पण नाही केली आणि कोण गेला पण नाही ते स्टॉल लावायला. आम्ही स्टार्टिंग करतोय आणि स्टार्टिंग केल्यानंतर कोणाला प्रॉब्लेम येतोय कोण काय बोलतोय ते सर्व व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवूयात. नक्कीच तुम्ही व्हिडिओ मध्ये व्हिडिओ बघत राहा, दिसेल तुम्हाला. थँक्यू सो मच. थांबा, आता आम्ही आमचा स्टॉल घेऊन जात होतो, तेवढ्यात एक अपघटना आमच्या सोबत झालेली आहे. आमचा रोहित तुम्हाला माहिती असेल ना, रोहितच्या पायाचा तुम्ही बघू शकता, एकदा एक हालत बघा तुम्ही, रोहितच्या पायाची हालत. गेला नाही. रोहित, कसं वाटतंय तुला नख गेल्यावरती? खूप आनंद, एवढा आनंद वाटते की असं वाटतं की आज दुसरं एक पण नक जावा. नाही, मी बोलण्यापासून बंद बोलतोय. खूप त्रास होतोय, इतकं त्रास होतोय की आता भिंतोय पूर्ण. बस तू काढ लाव घाल तुला त्रास होईल तो. होऊन गाड्या चांगले काय इथं या गेट बसनं गाडी लावायची नाही. आपण काढून घालायला लावतो. हा आपण त्या साईडला लावायचं. इथं या गेट खुलं ठेवायचं बागेसाठी. त्यामुळे ह्या लावल्याच्या तर वरती जाम मोठी जागा दिली वरती. हॅलो संजय बोला. घुंगरू घुंगरू घुंगरू. काहीच ते काका आले होते, ते बोलतेत की इथं तुम्हाला परमिशन कुणी दिली लावायला. तर मी बोललो की नगरपालिकेने दिली. तर ते काका बोलतेत नगरपालिकेने कोणी दिली, म्हणजे त्या काकाचा नगरपालिकेशी काय संबंध नाही घेणं देणं. ते त्यांची पाठी स्टॉल आहे. तर ते बोलतेत की तुम्हाला इथे जागा कोणी दिली, तुम्हाला परमिशन कोणी दिली हो. तर आम्ही बोललो की पालिकेने दिली. आणि नंतर मग त्यांनी कॉल केला नगरपालिकेमध्ये, म्हणजे त्यांना आमचं बघवत नव्हतं की आम्ही जिथं स्टॉल लावलं ना ते त्यांना बघवत नव्हतं. ते त्यांचं पण पाठी स्टॉल आहे, तर ते पाचशे जे लोक आहेत त्यांना बघवत नाही, का माहिती नाही. आता मराठी माणूस असं एवढं हे आहे ना, खालच्या लेवलचा जातो, मला वाटलं नव्हतं. मराठी माणूस कधीच मराठी माणसाला पुढे जाऊन देऊ शकत नाही, कधीच. ते मी फक्त ऐकलं होतं आणि आज आता किती दिवस झाले, 4-5 दिवस झाले ते पाहतोय सुद्धा. ते कोणच पुढे जाऊन देत नाही. म्हणजे इथे लावलं तरी प्रॉब्लेम असेल, तिथे लावलं तरी प्रॉब्लेम असेल. कोणी असं येऊन बोलत राहतं की बाबा इथे नाही लावायचं, हे करायचं नाही, ते करायचं नाही. मराठी व्यक्तीच म्हणजे मराठीत माणूस आहे की ते जाऊन देत नाही पुढे. की असं एखादं बाहेरचा असेल, आता महाडमध्ये बाहेरचे येऊन धंदा करतायत पण मराठी माणसाला करून नाही देत, अशी कंडिशन आहे. खूप वाईट परिस्थिती आहे हो मराठी माणसाची. म्हणजे जो माणूस आपला जो जीवाभावाचा जीवा रक्ताचा माणूस आहे तोच आपल्याला पुढे जाऊन देत नाही, तर आपलं काय होणार. आपल्या म्हणून मराठी माणूस पाठी राहिले विशेष. मराठी माणसं कधीच पुढे जाऊन देत नाही. आता जर इथं आम्ही भैया असतो ना, तर आम्हाला जाऊन दिलं असतं पुढे भैया मराठी असं तर माणसांनी. आम्हाला, कारण की आम्ही पाहतोय की इथे किती लोक आहेत भैया की इथे येऊन चालवते.